नमस्कार. मी शलाका आपटे आणि माझे व्हिडिओज वास्तू रिलेटेड तुम्ही पाहतच असता आणि मलाही ते फार आवडत असतं. तर आज तुम्हाला एक माहिती शेअर करायची. एक म्हणजे मला एक कॉल आला होता आणि त्यांनी मला असं विचारलं होतं, की हा डिसेंबर महिना आहे, तर या महिन्यामध्ये आपण वास्तुशांत करू शकतो का? तर मी लगेच त्यांना म्हटलं, की का नाही? कारण हा डिसेंबर महिना आहे. खरोखर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवाची जेवढी सेवा करतो, ती खूप चांगली असते आणि मार्गशीर्ष महिना भगवंतांना फार आवडतो असं म्हणतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जेवढी देवाची सेवा करतो, ज्या रूपाने करतो, ती खूप चांगली असते. आपल्याला ती खूप लाभते. त्यामुळे घरामध्ये पण आपण जर त्या निमित्ताने वास्तुशांत करू शकलो, तर फार छानच होईल. सो मी त्यांना तसं ते लगेच कळवलंही. आणि त्यातही मला काही जण असं विचारतात, की आमचं घर नवीन नाही आहे, आमचं राहतं घर आहे, तर त्या घरात पण वास्तुशांत परत करू शकतो का? तर नक्कीच आपण करू शकतो. बघा, आपण वास्तुशांत कधी आणि कशी करतो आपण ते आधी समजून घेऊ. तर वास्तुशांत कधी करावी? जेव्हा आपण नवीन घरामध्ये नव्याने प्रवेश करतो, त्यावेळी आपण त्या घराची व्यवस्थित गुरुजींकडून पूजा करून घेणं, वास्तू पुरुषाची पूजा, वास्तूंची पूजा, ग्रहदिशांची पूजा आणि वास्तुपुरुषाचं निक्षेपण. म्हणजे वास्तुपुरुष आपण आपल्या घराच्या आग्नेय दिशेला आपण निक्षेप करतो. तर हे फार गरजेचं आहे आणि हे अशा पद्धतीने वास्तुपूजा होणं पण फार गरजेचं आहे आणि ती नक्कीच करावी. पण ह्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये, आपल्या राहत्या घरामध्ये जर आपल्याला 10 वर्ष पूर्ण झाली असतील, आपण 10 वर्षापासून इथे राहतो आहोत आणि आपण काही रिनोव्हेशन्स केली किंवा काही पेंटिंग्स वगैरे केली, तर पुन्हा आपल्याला वाटलं तर आपण वास्तुशांत नक्कीच करू शकतो. ते चांगलंच असतं. तुम्ही अगदी मनापासून छानपैकी वास्तुशांत करू शकता. फक्त मग त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा असतो, की वास्तुपुरुषाचं निक्षेपण करावं की करू नये? किंवा काय करावं? तर त्याबद्दल मी असं म्हणेन, की पहिल्या वेळी करताना जर वास्तुपुरुषाचं निक्षेपण जर योग्य पद्धतीने घराच्या आग्नेय दिशेला, साऊथ ईस्ट दिशेला जर व्यवस्थित झालेलं असेल, तर दुसऱ्यांदा निक्षेपण करू नये. फक्त तिथे पूजा करावी, त्याची मनापासून त्याचं स्मरण करावं आणि त्याची पूजा करावी. पण जर तुमच्या मनात काही किंतु परंतु असेल आणि तुम्हाला वाटत असेल, की नाही, आपण पूजा केली पाहिजे परत किंवा पुरुषाचं निक्षेपण नीट केलं पाहिजे, तर मग तुम्ही निक्षेपण करू शकता. पण पहिल्या ठिकाणी काहीच करू नये. तिथे फक्त प्रार्थना करावी, माफी मागावी आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जे योग्य ठिकाण आहे आग्नेयला, तिथे आपण निक्षेपण करावं. तर अशा पद्धतीने आपण वास्तुपुरुषाचं निक्षेपण करून व्यवस्थित दुसऱ्या वेळी वास्तुपूजा करू शकतो. अदरवाईज आपण फक्त वास्तुशांत करावी, प्रार्थना करावी, ग्रहदिशांची पूजा करावी आणि वास्तुपुरुषाचं स्थान जर व्यवस्थित असेल, तर तिथे उभं राहून फक्त प्रार्थना करावी. असे प्रश्न तुम्हालाही वेगवेगळ्या पद्धतीने पडत असतील किंवा अजून ही माहिती हवी असेल, अजूनही वेगळी माहिती कुठली हवी असेल, तर नक्कीच मला कमेंट करा. ह्या व्हिडिओचा अभिप्रायसुद्धा मला कमेंट थ्रू कळवा आणि तुम्हाला, तुमच्या घरच्यांना, तुमच्या आजूबाजूच्यांना कोणालाही वास्तूनिमित्त काही प्रश्न पडत असतील, तर मला नक्की कळवा. त्याच्यावर बोलायला, त्याच्यावर व्हिडिओज बनवायला मला खूप आवडते. भेटूया पुन्हा असंच वेगवेगळे विषय घेऊन आणि भेटत राहू आणि तुमचे कमेंट मला येत राहतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यापर्यंत वेगवेगळी माहिती पोहोचवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तर मलाही खूप आवडेल आणि नवीन-नवीन विषयावर बोलायला मलाही अभ्यास करायला अजून आवडेल. सो तुमचा अभिप्राय नक्की कळवा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.